अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे। 26 ऑगस्ट 2024ला हिवरखेड ग्रामपंचायतीचं थेट नगरपालिकेत रूपांतर करण्यात आलं। त्यामुळे नगरपालिकेत पहिली सत्ताधारी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। यावेळी काय असतील राजकीय समीकरणं आणि स्थानिकांना काय वाटतंय जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अकोला जिल्ह्यातली हिवरखेडची ही नगरपालिकेची निवडणूक आहे ती ऐतिहासिक ठरणार आहे। याला कारण आहे की ही पहिलीच निवडणूक आहे, कारण ग्रामपंचायतीत थेट नगरपालिका झाली आणि जिल्ह्यातलं एक सदन गाव असलेलं सर्वात मोठ्या गावापैकी एक असलेलं हिवरखेड आता नगरपालिका झाले आणि सर्वात मोठी राजकीय रणधुमाळी या गावात पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांची इथे सभा झाल्यानंतर एकनाथ शिंदेची इथे सभा होणार आहे। हिवरखेडवासियांना काय वाटतं, काय मुद्दे आहे गावातले, विकासाचे कोणते मुद्दे आहे किंवा गावाचं राजकारण काय म्हणतं। आपल्यासोबत या हिवरखेड शहरातले काही नागरिक आणि काही पत्रकार जे आहेत, आपण यावेळेस पत्रकारांना विशेष आमंत्रित यासाठी केलं की ते सातत्याने इथल्या समस्यांबद्दल लिहित असतात, लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत असतात। आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, धीरज बजाज आपल्यासोबत आहेत। तुमच्या गावाची पहिली निवडणूक आहे, कोणते मुद्दे महत्त्वाचे तुमच्या गावातले? आमच्या गावात 20 वर्षांपासून नगर परिषद किंवा नगरपंचायत व्हावा हा संघर्ष सुरू होता। तो नुकताच फळाला आलेला असून आमदार मिटकरी साहेबांच्या प्रयत्नातून आणि नागरिकांच्या सामूहिक संघर्षातून नगर परिषद अस्तित्वात आलेली आहे। त्यामुळे एक मागणी जरी पूर्ण झाली असली तरी हिवरखेड तालुका निर्मिती अद्यापही प्रलंबित आहे। 2012 पासून शासनाने हिवरखेड तालुका प्रस्तावित केलेला आहे, परंतु सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अजूनपर्यंत तो अस्तित्वात आलेला नाही। विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं हिवरखेडवासियांना वाटतं। तुम्हाला कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात की जे गावाच्या पुढच्या 5 वर्षात सुटले पाहिजे? सर्वात प्रथम गावाचा सर्वात म्हणजे जो प्राथमिक रुग्णालय आहे त्याचं मोठं ग्रामीण रुग्णालय व्हावं, कारण हा मोठा एक हे आहे, कारण औषधांचा ते नेहमी तुटवडा उडतो आणि हे हिवरखेडचे शहर आमचं हे या शहरावर आजूबाजूचे खेडेपाडे लागू आहेत। त्याच्या प्रश्नावर लिहिता सुद्धा पण या गावात तुमची जडणघडण झाली आहे, बालपण गेलेलं आहे। आता शहराकडे वाटचाल तुमचं गाव करत आहे, पण शहराकडे वाटचाल करताना गावाचा विकास नेमका ब्ल्यूप्रिंट काय असली पाहिजे विकासाची? सर, हिवरखेड हे विदर्भातलं सर्वात मोठं गाव असून या गावाला या देशाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक दिलेले आहेत। गत 2.5 वर्षापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, स्थानिक आमदार प्रकाशभाऊ भासाकडे, महायुतीच्या आमदारांनी सातत्याने प्रयत्न करून या गावाचं नगरपरिषद रूपांतरित केलं आणि सातत्याने काही प्रमाणात विकासाचा रथ चालू आहे। हा माझ्या दृष्टिकोनातून विकास चालूच आहे। आता येणाऱ्या या आगामी वर्षभरात 70 कोटी रुपयाची नगर विकास खात्यानं पाणी पुरवठा मंजूर केलेली आहे। 16 कोटी रुपयाची नव्याने नगर परिषदची बिल्डिंग होऊ घातली आहे। हा विकासाचा पाया आणि विकासाचा भाग आहे असं माझं मत आहे। हे विकास सध्या जो आहे तो कागदावर आहे, प्रत्यक्ष उतरवायचा आहे। यांनी जे सांगितले आकडे सांगितले, गावात काय तुम्हाला वाटतं की आता पुढच्या काळात गाव कसं सुधारलं पाहिजे? आता सध्या हिवरखेडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झालं पाहिजे। गावातील रस्ते नाल्या याचे कामं झाले पाहिजेत। तसेच जे आता शिक्षित उमेदवार आहेत तर मतदारांनी शिक्षित उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना सभागृहात आपल्या प्रभागातील प्रश्न मांडता आले पाहिजेत। त्या हिशोबाने मतदारांनी निवडून दिलं पाहिजे। एक कवी म्हणतो की बस कीजिए आकाश में नारे उछालना, हे जंग इथं जंग को ताकद लगाय। आणि जंग जी आहे हिवरखेडवासियांची ती विकासाची आहे आणि पुढच्या काळात जे कोणी निवडून येतील त्यांनी या शहराचा विकास करावा आणि या इथल्या लोकांच्या जगणं जे आहे ते सुकर करावं, एवढीच अपेक्षा हिवरखेड व्यक्त करतायत। उमेश सलोणे, एबीपी माझा, हिवरखेड, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।